आदिवासी विकास विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने संस्थेतील 2 महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन केल्यानं त्याच्यावर बारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपास शनिवारी दिनांक 8 रोजी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सविस्तर माहितीप्रमाणे आश्रमशाळेतील दवाखान्याच्या रूममध्ये महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील कृत्य करण्याच्या उद्देशाने शारीरिक झटापट करण्याचा प्रयत्न त्याने अनेक वेळेस केला। याबाबत महिला कर्मचाऱ्यांसह इतर शिक्षकांनी मुख्याध्यापक माणिक पंडित बच्छाव यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। मात्र मुख्याध्यापक या पदाचा वापर करत त्याने कामावरून काढून टाकेल आणि इतर कामात बेजबाबदारपणा केल्याचं कागदोपत्री दाखवेल अशी धमकी देऊन हा प्रकार वारंवार करण्याचा प्रयत्न केला। या प्रकारास कंटाळून संबंधित 2 महिला कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी बारे पोलीस ठाण्यात स्वतः येऊन मुख्याध्यापकाच्या विरोधात फिर्याद दिली। त्यामुळे मुख्याध्यापक बच्छाव याच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला। दिनांक 6 रोजी नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। रोजी दिनांक 8ला नाशिक न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली। याबाबत बारी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। जनता न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।